नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका भाग 33. श्री बाबाजी महाराज पंडित. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचे वर्णन केले आहे आणि आताही ते गुरुचे वर्णन करतात. त्यावेळी ते असे म्हणतात, नित्य बुद्ध शुद्ध मुक्त सर्वज्ञ सर्वशक्तिमान जगत उत्पत्ती स्थिती लय करणारे असे जे कारण ब्रह्म त्याच्याशी ऐक्य करणारी आत्माकार वृत्तीच नामरूपाने व्यक्त झालेल्या कार्यरूप अशा सगुण स्वरूपाच्या त्रिगुणात्मक मायारहित निरुपाधिक साकार प्रत्ययाशी पण आत्मकार होते, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण शिकवणीचे सार आहे, असे श्री बाबाजी महाराज पंडित हे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हे श्री गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही स्पष्ट ब्रह्मबोध करून देण्यात निपुण आहात. तुम्ही स्पष्ट ब्रह्मबोध करून देण्यात निपुण आहात. विशद बोध विदग्धा. विशद बोध विदग्धा. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. म्हणजे स्पष्ट बोध करून देण्यात निपुण आहात, ब्रह्मविद्यारूपी कमलाला विकसित करणारे आहात आणि पराविद्येचे प्रमेय जे परब्रह्म तीच कोणी स्त्री तिच्याशी निरंतर विलास करणारे असे आहात. अशा श्री गुरु, माझा तुम्हाला नमस्कार असो. बोध शब्दाने परब्रह्माचाच बोध अभिप्रेत आहे. हा बोध परोक्ष व अपरोक्ष अशा दोन प्रकारचा असतो. परोक्ष बोध म्हणजे सर्व संशय निवृत्तीपूर्वक ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणे. परोक्ष बोध म्हणजे सर्व संशय निवृत्तीपूर्वक ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणे व अपरोक्ष बोध म्हणजे आपल्या ठिकाणीच ते स्वरूप मूळचेच आहे, ते मीच आहे असा अनुभव स्वतःस येणे. असा रोखठोक अनुभव स्वतःस येणे. परोक्ष बोध म्हणजे सर्व संशय निवृत्तीपूर्वक ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणे व अपरोक्ष बोध म्हणजे आपल्या ठिकाणीच ते मूळचेच आहे, म्हणजे ते मीच आहे, अर्थात हे सांगावे लागत नाही, ते मीच आहे असा अनुभव स्वतःस रोखठोक येणे. श्री गुरुच्या सहाय्या वाचून आपल्या स्वतंत्र बुद्धीने हा अनुभव येऊ शकत नाही. श्री गुरुच्या शास्त्र, गुरु, सत्संग इत्यादीच्या सहाय्या वाचून आपल्या स्वतंत्र बुद्धीने हा अनुभव येऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांची स्तुती करताना म्हणतात, श्री गुरु, तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे आहात. तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे आहात. ज्या अवस्थेत ब्रह्म, माया आणि अनुभव हे तिन्ही एकवटतात, ज्या अवस्थेत ब्रह्म, माया आणि अनुभव हे तिन्ही एकवटतात, त्याला तुर्य अवस्था असे म्हणतात. हिलाच साक्षी अवस्थाही म्हणतात. हे श्री गुरु, तुम्ही अशा उत्पत्ती नाश रहित तुर्यावस्थात निरंतर राहणारे आहात.
तुम्ही अशा तुर्यावस्थात निरंतर राहणारे आहात. नमो संसारतमसूर्या. नमो संसारतमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. तरुण तर तुर्या लालन लीला म्हणजे अज्ञानरूपी अंधकाराचे नाश करणारे सूर्य आहात. उपमा देता येणार नाही अशा अगाध सामर्थ्यवान तुमच्याला कुठली उपमा नाही देऊ शकत. तरुण म्हणजे उत्पत्ती नाश रहित आणि तरुणतर म्हणजे प्रयत्न वाचून अखंड कायम राहणाऱ्या अशा तुर्यावस्थाचे तुम्ही मोठ्या लीलेने पालन करणे आहात. अशा गुरुला माझा नमस्कार असो. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशाचे ठिकाणी दिसणारे मृगजळ हा नुसता पाण्याचा भास आहे, पण ते वस्तुतः सूर्यप्रकाशाचे कंपन असते, याचा विसर पडत नाही. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाचे ठिकाणी दिसणारे मृगजळ हा नुसता पाण्याचा भास आहे, वस्तुतः ते सूर्यप्रकाशे कंपन आहे, याचा विसर न पडता त्याप्रमाणे ज्ञानी लोक राहतात. दृढ ज्ञानी पुरुषाला ज्या नामरूपाला आपण अज्ञानी माया म्हणतो, ती नामरूपे परब्रह्माचा विसर पाडणारी अशी मायारूप नाहीत, तरी ती परब्रह्माचा व्यापक सर्व खलिदम ब्रह्म असा अनुभव देणारी आहेत. त्रिगुणात्मक मायारहित निरुपाधिक साकार आहेत. हाच प्रत्यय महत्वाचा आहे. यावेळी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशी व्यक्तिपुरती जाणीव मर्यादित न राहता, यावेळी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशी व्यक्तिपुरती जाणीव मर्यादित न राहता ती सर्वम खलिदम ब्रह्म अशी व्यापक होते. यालाच तुर्यावस्था म्हणतात. यालाच तुर्यावस्था म्हणतात. श्री गुरु, तुम्ही कल्याणरूपी रत्नांचा खजिना आहात. सज्जनरूपी वनास चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहात. चतुर चित्ताला म्हणजे चकोराला जसा चंद्र आल्हाददायक, तसे तुम्ही आम्हाला आहात. श्रुतीचे सार म्हणजे ब्रह्मज्ञान, श्रुतीचे सार म्हणजे ब्रह्मज्ञान, त्याचेच जणू तुम्ही समुद्र आहात. तुम्ही कामालाही मोहून टाकणारे आणि जिंकणारे असे आकर्षक आहात. संसाररूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारे आहात. म्हणजे भवेभ कुंभ भंजना, भवेभ कुंभ भंजना. ज्याप्रमाणे दोरीवर भासणाऱ्या सर्पाच्या भासाला दोरीच आधार असते व दोरी कळून येताच दोरीच्या आकाराचे मन झाले की साहजिकच सापाच्या आकाराचे असलेले मन नाहीसे होते व साप निशेष नष्ट होतो. मुळात तो नसतोच म्हणा. तसे सर्व जगताच्या उत्पत्तीला व भासाला कारणीभूत ब्रह्मस्वरूप असे गुरु तुम्हीच आहात. श्री गुरुनाथा, तुमची कृपा हीच गणेश देवता आहे. श्री गुरुनाथा, तुमची कृपा हीच गणेश देवता आहे. तिचा प्रसाद मिळताच बालक ही सर्व विद्या संपन्न पारंगत होतात. तिचा प्रसाद मिळतात बालकही सर्व विद्या पारंगत असे होतात. तुमचा अनुग्रहो गणेश, जई आपुला दे सौरस, तै स्वारस्वती प्रवेश बाळकाही आथी.
तुमची कृपा हीच गणेश देवता, तिचा प्रसाद मिळाला की अज्ञ बालक सुद्धा नेंटा होऊन सर्व विद्या पारंगत होतो, असा याचा अर्थ. भगवंतांनी ध्रुवाच्या कपोलाला आपल्या शंखाचा स्पर्श केल्याबरोबर ध्रुवा आणि वेदांत सांगितलेल्या अर्थांनी भरलेली त्यांची स्तुती केली. हे सगळ्यांना माहीतच आहे. श्री गुरु, तुमच्याकडून अभयवचन मिळाले तर मी शृंगारादी नवरसरूपी समुद्राचाही थांग घेता येईल, पण माझ्या या उपक्रमाचा थांग घेता येणार नाही, अशी वचने मी बोलेल. आपले प्रेम हीच जणू सरस्वती, हिने माझ्यासारख्या मुक्याचा स्वीकार केला तर मी बृहस्पतीशीही ग्रंथरचनेत पैज लावू शकेल आणि ती निश्चित जिंकेल. तुमच्या हस्तकमलाचा माझ्या डोक्याला स्पर्श होताच सर्व शंका कुशंका विरतात व तो शंकरा समान होतो. श्री गुरु, तुमच्या महिमेचे मी वाणीने काय वर्णन करू? सूर्याच्या अंगाला उटणे लावून त्याला अधिक स्वच्छ करता येते का? का सूर्याची अंगा उटणे लागत असो? क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करणार? कापुराला अजून कशाने सुगंधित करता येईल? चंदनाला उटी कशाची लावावी? अमृताला शिजवण्याचे प्रयोजन काय आहे? आकाशापेक्षा उंच होणे अजून कसे शक्य आहे? म्हणून मी मुकाट्याने फक्त आपल्या पायावर डोके ठेवतो. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिले ते असे साधन, हे जाणून या नमन निवांत केले. आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने श्री गुरुचे वर्णन करणे म्हणजे पाणीदार मोत्यावर अभ्रकाचे पूट. अभ्रक म्हणजे अतिशय हलक्या जातीचा एक द्रव पदार्थ, तो काही वेळाने. तर पाणीदार मोत्यावर अभ्रकाचे पूट चढवणे होय, किंवा शुद्ध सोन्यावर रूपाचे पाणी देण्यासारखे आहे. श्री गुरुनाथा, तुमच्या कृपेमुळेच मी या संवादरूपी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणचा अक्षय वटवृक्ष झालो आहे. श्री गुरुनाथा, तुमच्या कृपेमुळेच मी या संवादरूपी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणचा अक्षय वटवृक्ष झालो आहे. म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वट होऊन झालो. मागे उपमन्यूने फक्त दूध मागितले तर त्याला क्षीर समुद्राची तुम्ही वाटी करून दिली. रुसलेल्या ध्रुवाला ध्रुवपदाचे भातके म्हणजे खाऊ हा दिला. तुमच्या कृपेमुळेच सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी गीता, सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी गीता माझ्याकडे तुम्ही गाऊन घेतात. तैसी जे ब्रह्मविद्या राहो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठाओ, ते भगवद्गीता ओवियो गाओ ऐसे केले. म्हणजे ब्रह्मविद्येचा राजा ब्रह्मविद्या राहो आणि सर्व शास्त्राचे विश्रांती स्थान, सकळ शास्त्रांचा विसंवता, आणि अशी ही भगवद्गीता ती मी ओवीबद्ध केली आणि त्या ओवीबद्ध अशा छंदात मी तुम्हाला गाऊन दाखवली आहे. ही ब्रह्मविद्या निर्गुण ब्रह्म प्रतिपादक व सगुण ब्रह्म प्रतिपादक अशी दोन प्रकारची आहे. पुन्हा सगुण ब्रह्मविद्या ही कार्य ब्रह्म प्रतिपादक व कारण ब्रह्म प्रतिपादक अशी दोन प्रकारची आहे. शब्दांच्या जंगलात कितीही भरकटले तरी
आत्मज्ञान रूप अर्थ असणारे फळ मिळत नाही. पण श्रीगुरु तुमच्या कृपेने माझी वाणीच जणू विवेक ज्ञान रूप फळांनी नुसती लदबदलेली आहे. मी देह आहे अशी जी माझी बुद्धी होती, त्या बुद्धीत ब्रह्मानंदाचे भांडार तुम्हीच साठवलेले आहे. म्हणून मी गीतार्थ सागरी निवांत पहुडलो आहे. म्हणून मी गीतार्थ सागरी निवांत पहुडलो आहे. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी. ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ क्षीरसागरी जळशयन केले. म्हणजे माझ्या ठिकाणी जी देहबुद्धी होती, म्हणजे मी देह आहे अशी जी बुद्धी होती, ती आपण आज जणू ब्रह्मानंदाच्या भांडाराने भरून टाकलेली आहे. म्हणून निरनिराळ्या पदार्थाच्या संकल्प विकल्प करणाऱ्या मनाचे अंत झाला आहे. आणि गीतेचा अर्थ जो ब्रह्मानंद हाच कोणी सागर, गीतेचा अर्थ जो ब्रह्मानंद हाच कोणी सागर, त्या सागरामध्ये मी निवांतपणे जलशयन केले आहे. निवांतपणे जलशयन केले आहे. मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. असो, या गीतेवर झालेल्या टीका ग्रंथातील म्हणजे अशा या रानातील एकाही वृक्षाला फळ आले नाही असे ऐकलेले नाही. म्हणजे सर्व टीका ह्या निष्फळ झाल्यात. पण माझ्या वाचा वेलीला आपण गीतेच्या सुंदर ज्ञानाचे फळ आणून दिलेत. जी माझी बुद्धी केवळ देह आणि तदविषयक गोष्टीमध्येच आनंद घेत होती, त्या बुद्धीला तुम्ही अति तीक्ष्ण केले. म्हणूनच ती बुद्धी गीतेच्या निर्विष करणाऱ्या अर्थाला व्यापू शकली व संपन्न परब्रह्म तत्वाला राहायची अशी जागा त्यामुळे होऊ शकली. हे श्रीगुरु, आपल्याच कृपेने भगवद्गीतेचा पूर्व भाग म्हणजे आतापर्यंतच्या 9 अध्यायाच्या ओव्या, आपल्याच कृपेने भगवद्गीतेचा पूर्व भाग मी ओवी रचनेने अगदी सहज सांगितला. अज्ञान दशेतील देहबुद्धी नाहीशी होऊन त्या बुद्धीत एक ब्रह्मानंदच प्रकट झाला. म्हणजे मनाच्या बाह्य विषयाविषयीच्या संकल्प विकल्पात्मक व्यापार हा नाहीसा होऊन त्याच्या मनोवृत्तीतच ब्रह्मानंद खेळू लागला. म्हणून हे श्रीगुरु, आपली एक एक कृती अगाध सामर्थ्याने भरलेली आहे. ती शब्दांनी कशी वर्णन करणार, पण मी धीट होऊन ती करत आहे. हा माझा अपराध तुम्ही सहन करा. पहिल्या अध्यायात अर्जुनाला झालेल्या विषादाचे वर्णन केले. दुसऱ्या अध्यायात सांख्यबुद्धी व योगबुद्धी यात काय फरक आहे, यात काय भेद आहे ते सांगितले गेले. सोबत कर्मयोगाचे स्वरूप पण स्पष्ट केले. ज्ञानयोगाचे पण रहस्य सांगितले. आणि तिसऱ्या अध्यायात केवळ कर्म मार्गाचे वर्णन केले. चौथ्यात तेच कर्म ज्ञानपूर्वक कसे करावे हे सांगितले गेले. पाचव्या अध्यायात योग तत्वाचे म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करण्याचे जे तत्व त्याचे गूढपणे निरूपण केले. ज्या योगाने जीवात्मा भावाचे ऐक्य होते तेच योग तत्व अगदी आसनापासून सुरुवात करून 6व्या अध्यायात स्पष्ट केले. शिवाय योग्यांना प्राप्त होणारी स्थिती आणि योग भ्रष्टांना प्राप्त होणारी गती याचे पण सांगोपांग विवरण केले. त्यानंतर 7व्या अध्यायात प्रकृती नाश कसा करायचा आणि भगवंताच्या 4 भक्ताचे वर्णन केले. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे ते वर्णन आहे. नंतर अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांचे यथायोग्य उत्तर
व मरणकाळी जी काळशुद्धी पाहिजे, जी चित्तशुद्धी पाहिजे, ती 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आली. जेवढे असंख्य शब्द ब्रह्म म्हणजे वैदिक वाङ्मय आहे, त्यातून एकच निष्कर्ष निघतो, जो महाभारताच्या 1,00,000 श्लोकात मांडला आहे, तो सर्व कृष्णार्जुन संवादभूत गीतेतील 7व्या श्लोकाचा मथितार्थ 1 ते 9व्या अध्यायात आहे. तो पण आता यावेळी सांगितला गेला. या 9व्या अध्यायावर अभिप्राय देण्यास प्रत्यक्ष वेदही घाबरतात. या गीतेच्या 9व्या अध्यायाला अभिप्राय देण्यास प्रत्यक्ष वेदही घाबरतात. तेथे मी व्यर्थ अभिमान कशाला बाळगू? गूळ, साखर, काकवी, ज्याला इकडे राब म्हणतात, हे एकाच ऊसाचे घनभूत पदार्थ आहेत, पण त्याची रुची वेगवेगळी असते. याप्रमाणे प्रत्येक अध्यायात एका ब्रह्माचेच प्रतिपादन असले तरी त्या प्रतिपादनाची गोडी ही त्या राबेप्रमाणे अलग अलग आहे. काही अध्याय ब्रह्म जाणून ब्रह्माविषयी बोलतात, तर काही अध्याय तिथल्या तेथे दुसऱ्याला परब्रह्माची जाणीव करून देतात, तर काही अध्याय परब्रह्माला जाणण्याकरता तर गेलो, पण तिथेच जाणीवीसहित लय पावलो असे आहेत. म्हणजे काही अध्याय परब्रह्माच्या स्वरूपाचे दुसऱ्याला परोक्ष ज्ञान करून देतात आणि तिथल्या तेथे तू परब्रह्म स्वरूप आहेस असे अपरोक्ष ज्ञान करून देण्यास सुद्धा समर्थ आहेत. तर काही अध्याय सगुण परब्रह्माच्या नामरूपात्मक, त्रिगुणात्मक, मायारहित, निरुपाधिक साकार प्रत्ययात विरून जाऊन अहम ब्रह्मास्मी ही शेवटची ऐक्याची जाणीवही उरू देत नाही, असे हे गीतेचे अध्याय आहेत. पण 9वा अध्याय अनिर्वाच्य आहे, म्हणजे त्याचे वर्णनच करवत नाही, पण त्याचाही मी तुमच्या कृपेमुळे अनुवाद केला. हे महाराज, हे गुरुनाथा, हेच तुमच्या ठिकाणचे सामर्थ्य होय. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, हे अनुवादलो, हे तुमचे सामर्थ्य प्रभू. वसिष्ठाने आपल्या छातीला सूर्य केले. विश्वामित्राने एक सृष्टी असताना दुसरी तयार केली. रामाने समुद्रात दगड तरंगविले. मारुतीने तर चक्क सूर्यालाच धरले, किंवा अनुसयेने सूर्याला आकाशात थोपून धरले. अगस्तीने संपूर्ण समुद्र एका चुळीने पोटात रिचवला. त्याप्रमाणे माझ्यासारख्या मुक्या अज्ञानी अशाकडूनही तुम्ही या 9व्या गूढ अध्यायातील विषय प्रगट केला. हे तुमचे सामर्थ्य असो आहे. पण ते असो, ज्याप्रमाणे राम रावणाचे युद्ध कसे झाले, तर राम रावणाच्या युद्धासारखेच झाले एवढेच म्हणता येते. तसे 9व्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णाचे बोलणे कसे झाले, तर 9व्या अध्यायातील बोलण्यासारखेच झाले असेच म्हणता येईल. आतापर्यंत मी येथपर्यंत यथामती व्याख्यान केले. आता उत्तराखंडाचे व्याख्यान श्रवण करा. नमस्कार.